हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर मग मी आज बनवते आहे ड्रायफ्रूटचं सेरेलॅक शंभूसाठी. तर मग त्याला 1 महिना झाला आहे कंप्लीट आता, म्हणजे जेवण स्टार्ट करून. तर आता हळूहळू मी सगळं द्यायला चालू करते आहे त्याला. तर मग ऑप्शनल आहे हे सगळं, म्हणजे आपण देऊ शकतो, नाही देऊ शकतो, आपल्या मनावर आहे आपल्या बाळाला आपण काय द्यायचं आहे. तर मी तरी चालू करते हे सगळं. मी हळूहळू बघितलं थोडं थोडं देऊन, आणि आता मिक्स देते आहे. म्हणजे मी सेपरेट दिलेलं आधी मखाना खीर, ओट्सची खीर, त्यानंतर ड्रायफ्रूट वगैरे अशी पेस्ट करून हे सगळं देऊन बघितलं. ह्याची रिॲक्शन होत असते, पण माझ्या बेबीवर काही झालेलं नाही म्हणून मी चालू केलेलं. तर मग मी हे सगळे ड्रायफ्रूट घेतले, भाजून घेतले त्यांना व्यवस्थित, असं एकदम मंद आचेवर भाजून घेतलं. त्याला मंद आचेवर भाजून घेतल्यावर थोडीशी टेस्ट येते, करपत नाही. जर तुम्ही म्हणजे हाय फ्लेमवर भाजाल आणि त्याला करपट वास वगैरे येईल तर बेबी खात नाही, आपल्यालाच खाऊ वाटत नाही. सो बेबीला द्यायच्या आधी आपण खाऊन बघा आपल्याला आवडतंय का ते, आणि त्यानंतर बेबीला जर तुम्हाला ते आवडत असेल तर बेबी मग ते आवडीने खाईल. बट ते तुम्हालाच नाही आवडत आहे तर मग तुम्ही बेबीला कसं फोर्स करणार की बाबा घे आणि खा. सो तसं नका करू, आधी आपण टेस्ट करा आणि त्यानंतर बेबीला द्या. तर मी सेम त्या प्रकारे करते. आता एखादी गोष्ट अशी असते की त्याला म्हणजे फ्लेवर नाही येत, समजा बीट किंवा गाजर, पण त्यामध्ये आपण मिक्स व्हेज खिचडी बनवू शकतो. ऑप्शन्स भरपूर आहेत, ते ट्राय करा जर बेबी खात नसेल तर. आणि जर बेबी खात असेल तर छान आहे तुमचं. त्यानंतर हे सगळे ड्रायफ्रूट म्हणजे भाजून घेतले मंद आचेवर. त्यानंतर 10 मिनटं त्याला थंड व्हायला ठेवलं आणि मग मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. छान बारीक पीठ बनवून घेतलं आहे. त्यानंतर इथे बनाना टाकला. आता बनाना स्किप करू शकता, मी आता वापरत नाही आहे, पहिले वापरायची, बट हा म्हणजे पहिलाच व्हिडिओ आहे. तर मग पावडर टाकली, जास्त काही शिजवायचं नाही आहे, 1-2 मिनटं म्हणजे गरम पाण्यात जरी टाकलं तरी इनफ आहे. तर मग काय केलेलं, हे सगळं व्यवस्थित करून घेतलं, त्याची थिकनेस ॲडजस्ट केली आणि त्यामध्ये मग तुम्ही ॲपल प्युरी स्टीम करून टाकू शकता आणि किंवा बनाना प्युरी. पण बनाना जरा जास्त टेस्टी लागतो आणि स्वीटनेसपाशी म्हणजे स्वीटनेससाठी पण खूप छान आहे ॲज अ ॲपलच्या. तर ॲपलला थोडंसं उकडा किंवा स्टीम करा आणि त्यानंतर ह्याच्यात टाका, मग ते थोडं म्हणजे जास्त वाटतं आपल्याला प्रोसेस. तर हे सगळं मिक्स केलं आणि त्यानंतर आता मी शंभूला देते. सो नाचणी बनाना किंवा नाचणी ॲपल हे पण देऊ शकता. खूप सारे ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर मिनी ब्लॉग आहेत शंभूच्या म्हणजे जेवणाचे, नक्की जाऊन पहा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.